26 जानेवारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कर्तव्यपथ, लष्कराची ताकद दाखवणारी जवानांची परेड आणि वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या थीमसह दिमाखात चालणारे अनेक रंगांनी सजलेले चित्ररथ. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी हे सगळं तर असणारच आहे, पण यंदा पहिल्यांदाच कर्तव्यपथावर दिसणार आहे तो आपल्या भारतीय सिनेमांची झलक दाखवणारा चित्ररथ. भारतीय सिनेमाच्या बदलत्या रूपाचं, आतापर्यंतच्या प्रवासाचं दर्शन घडवणारा एक खास चित्ररथ लोकांना दिसणार आहे. आणि या चित्ररथाचं प्रतिनिधित्व करणार स्वतः दिग्दर्शक संजय लीला भंसाली. 7 नॅशनल अवॉर्ड्स, पद्मश्री पुरस्कार आणि देवदास, बाजीराव मस्तानी, पद्मावत, गंगूबाई सारख्या चित्रपटांनी संजय लीला भंसालींनी भारतीय सिनेमाला नवा मान मिळवून दिला. भव्य सेट्स, सुंदर म्युझिक आणि बारकाव्यांवर काम करणारे संजय लीला भंसाली भारतीय सिनेमाचा जन्म, त्याचा बदलता काळ आणि आजची जागतिक ओळख या सगळ्याची झलक या 26 तारखेला खास चित्ररथाच्या माध्यमातून दाखवतील. हा चित्ररथ सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. भारतीय सिनेमाची ओळख देश विदेशात पोहोचवणाऱ्या भंसालींपेक्षा या क्षणासाठी योग्य नाव दुसरं असूच शकत नाही, असं स्पष्टीकरण भंसालींना संधी देताना मंत्रालयानं दिलं. याच परेडमध्ये आणखी एक खास आकर्षण असेल ते म्हणजे ऑस्कर विजेते संगीतकार MM किरावनी, जे वंदे मातरमची खास नवी धून सादर करणार आहेत. देशभरातून आलेले जवळपास 2,500 कलाकार कर्तव्यपथावरती हे संगीत सादर करतील. त्यामुळे 26 जानेवारीला फक्त परेड नाही तर भारतीय सिनेमाची गोष्ट देशासमोर उलगडताना दिसणार आहे.